हेच वर्ष आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. एक प्रथा पडलेली आहे, हॅपी न्यू इयर. मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते. काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबर मध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30रा दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय मला, नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे. निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार. अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण. राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. त्या विषयावरती मी आता आपल्या समोर बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये. पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल, तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मा काय कोणत्या लावणार होते कायदा, आणि मी सांगितलं तर याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन. आताच जे काही 3 बागडं सरकार जुळलेलं आहे, तंगड्यात तंगड तंगड्यात तंगड, खेकडा बारा, खेकडा तरी सरळ जाईल कदाचित, पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते, आता त्यांचं सगळं बिघडलं. फक्त स्वतःचे फोटो छापतायत. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशन वरती सेल्फी पॉइंट तयार केलेत. कोणाबरोबर फोटो? कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही. मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉइंटची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत की याला खर्च किती आला, तर खर्च त्यांनी सांगितलं किती, 6 का 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला. असे देशभरात किती झाले असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या तिथे जे काही चोचले पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधान बरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये.